कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही एक जर सल्ला द्यायचा असेल की मिस्टर रागावल्यानंतर शांत करण्यासाठी काय करावं, तर तुम्ही काय सल्ला द्या? मी त्यांना अतिशय छान छान खायला बनवून देईल, छान छान टेस्टी, कारण की त्यांना ते अतिशय फूडी आहेत. त्यांना छान छान खायला खूप आवडतं, टेस्टी. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? पण थोडा वेळ शांत राहिले की समोरचा व्यक्ती शांतच राहतो. स्वतः शांत राहायचं. मग त्यांना तसे माझे हसबंड कमीच बोलतात. प्रॉब्लेम तिकडे उलटा आहे. तुमच्याकडे थोडा वेळ आपण शांत झालं की सगळं काही व्यवस्थित होते. बरं बरं बरं. आपण सर त्यांना राग नाही येत, मलाच ते शांत करतात. तिघींच्याकडे तसंच आहे सेम. तेच मला सॉरी म्हणतात. आपण नाही, आमचं उलट आहे. ते जर चिडलं तर मी डबल चिडते, मग ते आपच गप्प होतात. अरे नाशिकवरून डबा भरूनच आलाय. आणि त्यांचा राग घालवण्याची माझी जबाबदारी असते, पण मी ते नाही करत. त्यांनाच माझा घालवावं लागतं, कारण मीच चिडते ना परत डबल. तुमचं सगळं डबल आहे. वेगळं आहे. आता मला सांगा, इतके वेगवेगळे अनुभव ऐकले, तुमचा वर्षभराचा अनुभव काय? माझं ॲक्च्युली लव्ह मॅरेजच आहे, त्यामुळे माझा एक्सपिरियन्स थोडा जास्तच आहे. लग्नाला 1 वर्ष झाले, पण आम्ही 4 वर्षापासूनच सोबत होतो. पण या वर्षभरातलं तंत्र काय? त्याचं काय असतं ना, ॲक्च्युली तो खूप चिडतो आणि मग तो चिडला की मला आणखी मजा येते की त्याला आणखी कसं चिडवू मी. मग त्याचा एकदम राग हायपर झाला की मग मला असं वाटते नाही, आता आपण शांत व्हायला जाते, आपण जास्तच त्याच्यात हे करून राहिलो, उकसवून राहिला. मग मी थोडीशी शांत होऊन जाते. मी सरळ घराच्या बाहेर चालली जाते आणि एखाद्या मैत्रिणीकडे किंवा कुठेतरी कॅफेत जाऊन बसते. बरं, तुमच्यात कधी वाद झालाय मैत्रिणीत? वादाशिवाय प्रेम वाढत नाही. कोण जास्त करतं? ही जास्त करते, म्हणजे ही ऍक्च्युली थोडीशी नवीनच आहे, पण तरी हिचं असतं की मी आली आहे, मला थोडंसं अटेन्शन द्या, मला तुमच्या एकदम सडन ग्रुपमध्ये घ्या, मला सगळं काही सांगा. आणि जर हिला एखाद नाही सांगितलं, मग चालली मी घरी, चालली. अरे मला तर माझे तर एक्सपेक्टेशन असणार ना, मी तर बरोबर नवीन आहे. मग याने मला प्रत्येक वेळेला विचारायला हवं की नाही, बरोबर ना? मग हे कसं, मग यांना असं वाटतं ही हो म्हणेल की नाही, ही येईल की नाही, स्वतःच डिसाईड करतात आणि मग मला काही सांगत नाही. कारण तुम्हाला न्यायचं नसतं. ऍक्च्युली बरोबर बरोबर. बरं, तुमच्या मिस्टरांनी स्वभावात जर बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे तुमच्या मिस्टरांनी? माझे मिस्टर खूप चांगले आहेत, पण त्यांचं एखादी घरच्या कुठल्याच कामात माझी कधीच मदत करत नाही. 4 कामं सांगा, त्यांनी कुठली केली पाहिजे? एखाद्या वेळेस कधी चहा तरी करून घेतला पाहिजे. स्वतःचा का तुम्हाला दिला पाहिजे? मला तर देतच नाही सर, स्वतः. अरे 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 अरे, बरं ठीक आहे. तर आणि काय चांगलं आहे म्हणताय, नवरा चांगला आहे, नाही कौतुक सर, करताय. खूप चांगलं आहे, पण त्यांना घरातलं येत नाही काही करता. दुसरी दुसरी, ते त्यांना कुठलीच भाजी आवडत नाही सर, नाही? फक्त आलू वांग्याचीच भाजी आवडते. अरे अरे. आणि ती डाळ भाजी, बस ते आलू आणि वांगे तेच करा. दुसरी कोणती भाजी केली की ते खातच अरे. नाही. मग त्यांच्यासोबत मलाही तीच खावं लागतं. ते कळतंय. हा, ते तिसरं? आलू आणि वांगे, बस आलू तेच. तुम्ही कुठल्या बऱ्या करत नसता, त्यामुळे आहे त्याच्यावर बिचारे गोड मानून घेतात. पण मला सांगा, तुम्ही तुमच्या स्वभावात कुठला बदल केलेला मिस्टरांना आवडेल? त्यांना माझा चिडचिडा स्वभाव नाही आवडत, की मी कारण नसताना पण माझी थोडी चिडचिड होऊन जाते आणि होते ऍक्च्युली. सो त्यांना ते आवडेल की जर ही थोडी शांत झाली तर आवडेल. तर आवडेल त्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.